सज्जन श्रोते हो, आज एक वेगळ्या पद्धतीचं काव्य आपल्या पुढे उलगडत आहे. ते नीट ऐका, ध्यानपूर्वक ऐका. प्रथम चारी कडवी वाचतो आणि नंतर अर्थ सांगतो. पद्याचं नाव आहे नमनी स्वरूप स्वच्छ उघड पाही. म्हणजे मनाचं नमन झालं किंवा मनाचं अमन झालं की आपलं स्वरूप किंवा आत्मा अत्यंत स्वच्छपणे उघड उघड आपणाला पाहता येतो. पहिलं कडवं आहे सुस्नात सुकेशा अनावृत्त नारी संगम रवरी काया स्वर्गीचीच परी अस्पर्श अभोगी अखंडित रूप स्पर्श भोगू पाही तो होई भस्मीभूत. आता हे जे कडवं आहे त्याच्यात एक असं रहस्य आहे. एखादा माणूस जगातलं सर्वोत्तम सौंदर्य पाहू इच्छितो, भोगू इच्छितो, तर त्याचं काय होईल? सर्वसाधारणपणे सौंदर्य म्हटलं की स्त्रीचं रूप, अर्थात पुरुषाच्या बाजूने हे काव्य लिहिलेलं आहे म्हणून स्त्रीचं रूप ध्यानामध्ये येतं. आणि असा एखादा पुरुष जगातील सर्वोत्तम सौंदर्य जर उपभोगू पाहिजे तर तो त्या सौंदर्यासाठी अक्षरशः वेडापिसा होतो, त्याला काही सुचत नाही. आणि अशाच वेळेला कधीतरी भल्या पहाटे दवबिंदूनी सर्व आसमंत चिंब चिंब झालेला आहे, अशा क्षणी एखादी सुस्नात सुकेशा अनावृत्त नारी, नुकतीच स्नान करून आलेली, सुकेशा म्हणजे लांब सडक केस असलेली आणि जवळजवळ अनावृत्त म्हणजे तिचं जे अंगावरचं वस्त्र आहे ते भिजल्यामुळे त्या वस्त्रातून तिचं अंतरंग अतिल रूप दिसत आहे. तर अशी ही सुस्नात सुकेशा अनावृत्त नारी ती एखाद्या स्वर्गातली परी असावी आणि जिची काया संगमरवरी आहे, म्हणजे पांढऱ्या संगमरवरासारखी लख चकाकती आहे, अशी ही स्वर्गाची परी वाटावी. अशी नुकतीच स्नान करून आलेली, पाणी निथळणारी आणि अंगावरचं वस्त्र ओलं झाल्यामुळे स्वाभाविकच तिथे सर्व पुष्टावयव पारदर्शी पद्धतीने दिसत आहेत. अशी जणू काही संगमरवरी परी बघितली गेली आणि ती अशी आहे की अस्पर्श अभोगी अखंडित रूप. ती बघितल्यानंतर असं लक्षात येतं हिला कोणी अजून स्पर्श केलेला नाही, तिचा कोणी भोग घेतलेला नाही. तिचं जे अत्यंत सुरेख कातील सौंदर्य आहे ते अखंडित आहे. म्हणजे ते इतकं पवित्र इतकं पवित्र इतकं पवित्र आहे की त्याला कोण स्पर्श करू शकत नाही. आणि स्पर्श भोगू पाही तो होई भस्मीभूत. आणि हे सौंदर्य जो स्पर्श पाहतो, त्याला हात लावून किंवा तिचा उपभोग घेऊ पाहतो, तो जरी असा मनात विचार आला तरी तो अक्षरशः नष्ट होतो. म्हणजे अशा सौंदर्यवतीला भोगू पाहणं, स्पर्शू पाहणं, जी अत्यंत अस्पर्श अभोगी आहे, अत्यंत पवित्र आहे, पण अतिशय दिव्य कांती असलेली स्वर्गातलीच परी वाटावी अशी आहे. तिचा स्पर्शू पाहणं, भोगू पाहणं असं जर कुणाच्या मनात आलं तर अक्षरशः त्याचं भस्म होतं. आता त्याचं भस्म होतं म्हणताना तो इतका इतका आतुर झालेला आहे त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी. त्या सौंदर्याचं अकंठ पान म्हणजे ते सौंदर्य अखंड पिऊन टाकायचे त्याला अक्षरशः स्पर्शाने आणि भोगाने, असा तो झालेला आहे. ते इतकं सौंदर्य विलक्षण आहे, इतकं ते तेज आहे की त्या तेजामुळे असा तिच्याबद्दल इच्छा धरणारा, स्पर्शू पाहणारा, भोगू पाहणारा, खरोखर जसं शंकराने तिसरा डोळा उघडावा आणि भस्म व्हावं तसा त्याचा तो नाहीसा होतो. आता ही कल्पना काय आहे ते पुढे समजेल, ऐका. द्रष्टा विलीन असे दृश्याची अंगी द्रष्टा दृश्य स्वरूपी दर्शन निजांगी त्रिपुटीने वाटे कोण दिले विश्वविधांगी सत्य एक स्पंदे स्वरूप स्वानंदी. आता पाहणारा
द्रष्टा आणि तो पाहतो ते दृश्य. द्रष्टा दृश्यामध्ये असा विलीन होतो. ते सौंदर्याचं अकंठ रसपान करू इच्छिणारा त्या सौंदर्यवतीमध्ये असा विलीन होतो की द्रष्टा दृश्यामध्ये नाहीसाच होतो. आणि द्रष्टा आणि दृश्य स्वरूपी दर्शन निजांगी. द्रष्टा दृश्यामध्ये नाहीसा होतो आणि द्रष्टा पाहणारा, सौंदर्य पाहणारा त्या दृश्यामध्ये, त्या सौंदर्यवतीमध्ये असा नाहीसा झाला की द्रष्टा आणि दृश्य, ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड, याप्रमाणे एकच झाले. द्रष्टा दृश्य स्वरूप ही दर्शन निजांगी. द्रष्टाच आता मुळी दृश्य झाला. तिला पाहणारा, सौंदर्य पाहणारा द्रष्टाच तिला पाहता पाहता स्वतः नष्ट झाला आणि तोच स्वतः स्वरूप झाला, त्या सौंदर्य अशी एकरूप झाला. आणि द्रष्टा आणि दृश्य मिळून एक अखंड दिव्य सौंदर्य तिथे उभं राहिलो. म्हणजे द्रष्टा दृश्यात विलीन होतो आणि द्रष्टा आणि दृश्य नाहीस होतो आणि एक अखंड विलोभनीय सौंदर्य तिथे तयार होतो. त्या सौंदर्यवतीला पाहणारा अतिशय ऑब्सेशन दे, म्हणजे उसासे टाकत पाहणारा इतका काही तिला पाहता पाहता नष्ट झाला की तो स्वतःच सौंदर्यवती बनला. आणि सौंदर्यवतीला तर तिच्या सौंदर्याचं भानच नाही. म्हणून सौंदर्यवतीला पाहणारा स्वतःच सौंदर्य बनला आणि सौंदर्यवतीला तिचं भानच नाही. त्यामुळे तीही देहान उरली नाही आणि तिथे एक विलक्षण ब्रह्म तेच प्रकट झालं. द्रष्टा दृश्यामध्ये विलीन होतो आणि द्रष्टा आणि दृश्य नंतर केवळ आणि केवळ दर्शन, म्हणजे एक अतिशय दिव्य साक्षात्कार, चमत्कार, सौंदर्य म्हणून उरतात. द्रष्टा विलीन असे दृश्याच्या अंगी, द्रष्टा दृश्य स्वरूपी दर्शन निजांगी. द्रष्टा आणि दृश्य स्वरूप होतात, एकरूप होतात आणि निजांग दर्शन होते. निज म्हणजे स्वतःच अंग आणि स्वरूपाचं दर्शन होतं. आणि जेव्हा स्वरूपाचं दर्शन होतं तेव्हा केवळ केवळ आणि केवळ लख माळावरचा स्वच्छ सूर्यप्रकाश पाहावा तसं ते दर्शन असतं. त्रिपुटीने वाटे कोंदिले विश्वविधांगी, सत्य एक स्पंदे स्वरूप स्वानंदी. आपल्याला असं वाटतं द्रष्टा दृश्य दर्शन अशा वेगवेगळ्या त्रिपुटीने हे सर्व विश्व कोंदलेलं आहे. सर्व विश्वामध्ये द्रष्टा दृश्य दर्शन श्रोता श्राव्य श्रवण अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या ज्या त्रिपुटी आहेत, 3 डायमेन्शनल सिस्टीम म्हणतात, लांबी, रुंदी, खोली. आपल्याला असं वाटतं वेगवेगळ्या त्रिपुटीने हे विश्व कोंदिलेलं आहे, भरलेलं आहे. पण खरं तर विश्व त्रिपुटी नव्हे. आपण म्हणतो 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन, अगदी 100,000 डायमेन्शन झाली. ती वस्तुतः ती डायमेन्शन म्हणजे भास आहे. एकच गोष्ट अनेकानेक तऱ्हेने दिसत आहे. अशा अर्थी त्रिपुटीने वाटे कोंदिले विश्वविधांगी, सत्य एक स्पंदे स्वरूप स्वानंदी. पण तुझे आपलं स्वरूप आहे, आपल्या जो स्वरूपाचा आनंद आहे, तो स्वरूपाचा आनंद, त्याचा लखलखीतपणा, त्याचं सौंदर्य हे वेगवेगळ्या पद्धतीने आपणाला गुण आकारात आलेलं वाटतं. ते त्रिपुटीमध्ये दिसतं. परंतु त्रिपुटी नसून फक्त आणि फक्त ही एकपुटी आहे. म्हणजे आत्मचैतन्य हे केवळ आणि केवळ एकमेव द्वितीय नास्ती असं अद्वितीय आहे. आणि हे अद्वितीय आत्मचैतन्य जो पाहू लागला तो स्वतः नष्ट होतो आणि तो स्वतःच अद्वितीय आत्मचैतन्य म्हणून राहतो. जसं सौंदर्यवतीला पाहताना आज तिला अत्यंत असुसलेपणे पाहणारा तिच्यात नष्ट होतो, पाहणारा नष्ट झाला आणि पाहणारा नष्ट झाला की द्रष्टा नष्ट झाला की अर्थातच द्रष्टा नाही तर दृश्य कुठं, म्हणून ती सौंदर्यवती नाहीशी झाली आणि सर्वत्र केवळ एक विलोभनीय सौंदर्य दिसलं. तसं द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटी बघायला गेलं
तर या भासमान त्रिपुटी आहेत. वस्तुतः एकाच आत्म्याची शोभा, त्याला स्वरूपानंद म्हणतात, तो सर्वत्र आहे. त्रिपुटीने वाटे कोण दिले विश्वविधांगी, सत्य एक स्पंदे स्वरूप स्वानंदी. एकमेव सत्य आहे, ते स्पंदत आहे आणि तेच स्वरूप रूप आत्मरूप स्वानंद म्हणून सगळीकडे पसरलेलं आहे. पुढे ऐका. विषासंगे सारे असणे विषाक्त, तैसे शर्करा योगे सारे गोडीने संपृक्त. विष अमृत वाटे वेगळाले भाव, तरी मूळ अस्तित्व केवळ निर्भाव. जो कडू खातो तो कडू होतो, जो गोड खातो तो गोड होतो. विषाच्या नादी लागून सर्वत्र विषमयता वाटते, शर्करेच्या म्हणजे गोडीच्या नादी लागून सर्वत्र गोडी वाटते. परंतु विष अमृत वेगळाले भाव, विष आणि अमृत हे वेगवेगळे भाव वाटले तरी तरी मूळ अस्तित्व केवळ निर्भाव. परंतु मुळात एकच एकच अस्तित्व आहे, स्वरूप आहे, आत्मा आहे. त्याला भाव नाही, फक्त आत्मा भावात प्रकट झाल्यासारखा भासमान होतो. अशा अर्थाने जग हे आत्म्याचा मायावी भास आहे. पुढे मनाची खेळी मनाचेच रूप, गुणाकारे भ्रमे मन पाखरू रूप. खेळ भ्रमसारा मनाची ठाई, नमनी स्वरूप स्वच्छ उघड पाही. जोपर्यंत आपण मनावर असतो तोपर्यंत मनाच्या अनेक अनेक खेळी असतात, कृत्या असतात, ट्रिक्स असतात आणि मनच आपणाला आपल्या कृती दाखवून मनच वेगवेगळे आकार धारण करतो आणि मनाची खेळी मनाचेच रूप. त्या फसव्या मनाच्या खेळी आणि त्या फसव्या मनाची अनेक अनेक रूपे, या जंजाळात आपण अडकलेलो असतो. गुणाकारे भ्रमे मन पाखरू रूप. आणि वेगवेगळे गुण आणि आकार याच्यामध्ये आपलं मनरूपी पाखरू अडकतो. आणि हे जे मनरूपी पाखरू आहे, जे अरूप आहे, अप्रूप आहे, म्हणजे मनाचं पाखरू ते अत्यंत विलक्षण आहे, ते ओळखणं कठीण आहे. असे हे अपरूप विलक्षण असलेले मन पाखरू गुण आणि आकाराच्या भ्रमामध्ये मायेमध्ये अडकतं आणि अत्यंत कष्टप्रद होऊन दमतं. तेव्हा अचानक लक्षात येतो, खेळ भ्रमसारा मनाची ठाई. हा सर्व खेळ, हे सर्व भ्रम मनाच्याच ठिकाणी निर्माण होतात. आणि हे एकदा लक्षात आलं की मनाचे हे खेळ जर थांबले, स्वाभाविक आपल्याला दुःखाचं मूळ कळलं की मनाचे खेळ मायेचे खेळ थांबतात आणि नमनी स्वरूप स्वच्छ उघड पाही. आणि मनाचं नमन होतं आणि आपलं स्वरूप स्वच्छ उघड रूपात आपणाला दिसतो. आणि ते दुसरं तिसरं काही नसून लख माळावरचा स्वच्छ सूर्यप्रकाश पाहावा असं आपण एखाद्या सूर्यासारखी किंवा त्याच्याहून तेजस्वी विश्वचेतना होते असं जे दर्शन होतं, हे दर्शन इथे एका सुंदर स्त्रीचं उदाहरण घेऊन मांडलेलं आहे. म्हणून नमनी स्वरूप स्वच्छ उघड पाही हे आत्मदर्शनावरचं एक सुंदर काव्य आहे. त्या अर्थासहित आपण ते वाचलं तर निश्चितच आपणाला आनंद होईल, नव्हे आत्मदर्शनाचा लाभ करण्याची शक्यता आहे. अस्तु सुप्रभात.